नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आपला रोजचा दिनक्रम असा असावा की तो आपल्याला शारीरिक, मानसिक आणि भावनिक दृष्टिकोनातून सदृढ बनवेल. आपला दिनक्रम आपल्याला उत्साही ठेवणारा, आरोग्यदायी सवयींना प्रोत्साहित करणारा आणि आपल्या जीवनाचे संतुलन राखणारा असावा. तर आपण काही दिनचर्येच्या संदर्भात काही गोष्टी पाहणार आहोत. त्या जर तुम्ही तंतोतंत तुमच्या लाईफमध्ये जर पाळल्या तरी तुम्हाला त्याचे खूप फायदे होऊ शकतात. सकाळी लवकर उठावं. सकाळी 5 ते 6 वाजता उठावं. लवकर उठल्याने दिवसभरासाठी वेळ मिळतो आणि मन प्रसन्नही राहतं. ध्यान आणि योग. 15 ते 30 मिनिटे ध्यान आणि योग करावं. यामुळे मनशांती मिळते आणि शरीरातील ताणतणावही कमी होण्यास मदत होते. सकाळचा नाश्ता. पौष्टिक आणि संतुलित नाश्ता करावा. उदाहरणार्थ फळे, दूध, ओट्स किंवा इडली सांबर. व्यायाम. 30 ते 45 मिनिटे व्यायाम करावा, जसे की धावणे, सायकलिंग किंवा जिममध्ये वर्कआउट करणे. दुपारी कामाचं नियोजन व्यवस्थित करावं, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारचा ताण येणार नाही. महत्त्वाच्या कामांना प्रथम प्राधान्य द्यावं. मध्यान्ह भोजन. संतुलित आणि पौष्टिक अन्न ग्रहण करावं. उदाहरणार्थ भाजी, पोळी, डाळ, तांदूळ आणि सलाड. छोटीशी विश्रांती. 10 ते 15 मिनिटे विश्रांती घ्यावी. झोप येत असल्यास एक छोटीशी झोप घ्यावी, जसं की आपण त्याला वामकुक्षी म्हणतो. पण दुपारी तास, दीड तास अजिबात झोपू नये. याचा शरीरावर वाईट परिणाम होतो. संध्याकाळ. कामाचा आढावा. दिवसभराच्या कामाचा आढावा घ्यावा. काय पूर्ण झालं, काय बाकी आहे याचं विश्लेषण करावं. हलका व्यायाम. संध्याकाळी हलका व्यायाम करावा, जसं की चालणं, स्ट्रेचिंग किंवा मेडिटेशन करावं. संध्याकाळचा नाश्ता हलका आणि पौष्टिक असावा. उदाहरणार्थ फळे, नट्स किंवा हलका नाश्ता. रात्रीचं भोजन हलकं आणि पचायला सोपं अन्न ग्रहण करावं, जसं की सूप, खिचडी किंवा हलकी ज्वारीची भाकरी, पोळी, भाजी यासारख्या हलक्या अन्नपदार्थांचा तुमच्या जेवणामध्ये समावेश करा. कुटुंबासोबत काही वेळ घालवावा, गप्पा माराव्या किंवा एकत्र TV बघावा. वाचन. झोपण्यापूर्वी काही वेळ वाचन करावं. यामुळे मन शांतीत जातं आणि झोप उत्तम लागते. झोपण्याची वेळ. नियमित झोपण्याची वेळ निश्चित करावी. रात्री 10 ते 11 वाजता झोपणं उत्तम. इतर काही महत्त्वाच्या गोष्टी. पाणी पिणं. दिवसभरात पुरेसं पाणी प्यावं. कमीत कमी 8 ते 10 ग्लास पाणी पिणं आवश्यक आहे. आणि सकारात्मकता. दिवसभर सकारात्मक राहण्यासाठी प्रयत्न करावं. ताणतणाव दूर करण्यासाठी ध्यान किंवा आवडीच्या गोष्टी कराव्या, जेणेकरून तुम्हाला ताण येणार नाही आणि तुमचं दिवसभराचं जे नियोजन आहे त्यामध्येही व्यत्यय येणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःची काळजी घ्यावी. स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. वेळोवेळी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा आणि आपल्या आरोग्यावर लक्ष द्यावं. रोजचा दिनक्रम संतुलित आणि आनंदी बनवण्यासाठी या गोष्टींचा अवलंब करा. यातून तुमचं जीवन अधिक सुसंवादी आणि यशस्वी होईल, हे मात्र नक्की. तेव्हा या दिनचर्येचा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अवलंब करू शकता आणि तुम्ही निरोगी आणि सदृढ नक्कीच राहू शकता. तेव्हा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.